अभिजित दादा शेडगे, त्याचबरोबर विनायकांना शेडगे, बाबू शेठ गुरव आणि आजचे बर्थडे बॉय आणि आजचे सत्कार मूर्ती विशाल दादा शेडगे, हा सगळ्या मान्यवरांचा याच्याकडे आगमन झालेला आहे। आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी पहिलवान 2200 रुपये बंटी दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो सामना क्रमांक सेमीफायनलची पहिली मॅच आणि तो पहिला सामना असेल। जसा सामना सुरू होईल ऐकूयात योगेश सावळे सरांना। धन्यवाद। थँक्यू डीजे। मंडळी नमस्कार। स्वर्गीय पैलवान रोहितदास मारणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन आणि संपूर्ण मित्र परिवार नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। श्री नवखंडेनाथ चषक 2025 स्पर्धेचा अंतिम दिवस, सेमीफायनल क्रमांक 1 मुळशी सम्राट कासारसा विरुद्ध ओहो लाऊड अपील, मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्या अपीलला नक्कीच कुठल्या प्रकारे पंचांकडून प्रतिसाद मात्र मिळत नाहीये। पहिल्या चेंडूवरती अक्षय शितोळे विरुद्ध आपण पाहिलं बॅटल ऋषी भिलारे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला, तर दुसऱ्या चेंडूवरती लाऊड अपील पाहायला मिळाली। एस साठी कुठल्या प्रकारे रिवून असणार आहे। मैदानाच्या आतमध्ये 6 धावा दोफलकावरती आहे। अगदी कीपरच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीने अपील उचलून धरली, बराच वेळ खर्च खेळाडू अपील करतो, दोन्ही पंच मात्र निर्णयावरती ठाम राहिले। कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही असं नक्कीच कळवलेलं आहे। 6 धावा दोफलकावरती यावेळेसचा चेंडू देखील मैदानावरती सुरेख आणि हा चेंडू देखील मैदानावरती एक आक्रमक प्रहार, बॉल मैदानावरती सीमारेषेच्या पलीकडे चौकार। थँक्यू। गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा मैदानामध्ये अक्षय। याही वेळेला चांगला फटका होता, स्क्वेअर लेगच्या फिल्डरला बीट करत बॉल मैदानावरती सीमारेषेच्या पलीकडे आणि याही वेळेला रिझल्ट मात्र कडक प्रहार, चौकार। थँक्यू। सेमीफायनलचा सामना आहे श्री नवखंडेनाथ चषक 2025 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, ज्या दिवसाची संपूर्ण मुळशी टेनिस क्रिकेट चाहते वाट पाहत होते। ऋषी भिलारेचा हा चेंडूवरती देखील मोठा प्रहार मैदानावरती नक्कीच अक्षयच्या आणि इथे मैदानावरती चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे। बॅक टू बॅक हा तिसरा चौकार। थँक्यू डीजे। या स्पर्धेचे असणारे संकल्पक, स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे यांचं प्रामुख्याने शुभागमन, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दादांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय। याही वेळेला मोठा प्रहार, ऋषी भिलारे नावाचं वादळ मैदानावरती आले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावेंचा प्रचंड मोठा पाऊस, संघ मालकांची मुख्य आयोजकांची पावलं मैदानावरती वळलीत
आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय धमाकेदार सुरुवात ऋषी भिलारे मैदानावरती करतायत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. तब्बल 24 धावा. पहिलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे यांच्या संघ मालकीचा असणारा संघ आणि निश्चितच स्वागत इथे मान्यवरांचं स्वॅगने केलेलं आहे. ऋषी भिलारे पहिल्याच ओव्हरमध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध पहिलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे या दोन संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती आपण पाहतोय. सामन्याचा टॉस निश्चितच जो महत्वपूर्ण होता. टॉस खऱ्या अर्थानं जिंकला कासारसाई संघानं. निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा तर आमंत्रण दिलं यजमान संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रथमतः बॅटिंग करण्याचं आमंत्रण पहिलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन टीमला. पहिला बॉल जयेश शेलार उर्फ जॉन्टी मैदानावरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ 25 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र स्कोरकार वरती पाहायला मिळतात. पंचवीस धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. $25 रन लॉस ऑफ 0 विकेट. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचणार आहे. हो यावेळेस देखील लाऊड अपील. यावेळेस मात्र मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच भरपूर उत्साह अपील मध्ये पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडासा आवाज आला तिथे बॅट मैदानावरती जमिनीवरती नक्कीच स्पर्श झाला खेळपट्टीवरती आणि हा चेंडू देखील मैदानावरती आला डॉट. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस मात्र फुल टॉस बॉल टाकलाय आणि ऋषी भिलारे या फुल टॉस बॉल वरती ठरलाय बॉस. चेंडू आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. एकतीस धावा धावफलकावरती. सुरुवात अतिशय जबरदस्त केलेली आहे. आणखीन एक चांगला फटका. याही वेळेला इनफिल्डला बीट करत बॉल दन 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 करत जाऊन पोहोचतो सीमा पार आणि याही वेळेला चौकार. पंचवीस धावांवरती धावफलक मैदानावरती स्थिर होतं परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल आल्यानंतर एक षटकार एक चौकार. 10 बॉल 34 वरती खेळतायत ऋषी भिलारे. मुळशी तालुक्याचा बाहुबली आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो ऋषी भिलारे. कित्येक मैदानांवरती लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. आकाश खरात आणि दुसऱ्या बाजूला ऋषी भिलारे ही जोडी मैदानावरती आले आणि ज्या पद्धतीनं ऋषिकेश भिलारेची बॅट मैदानावरती तळपते. आकाशने केवळ एकच चेंडू खेळला आणि त्या चेंडूवरती आकाशने जास्त काही करण्याचा प्रयत्न केला नाही. हलक्यातनं बॉल ढकलला, सिंगल घेतली, स्ट्राईक ऋषीकडे दिली आणि त्यानंतर ऋषीचं झंझावात जे मैदानावरती सुरूच आहे. सेमीफायनलची मॅच होती
आणि खऱ्या अर्थानं निश्चित आपण पाहतो या सामन्यामध्ये महत्वाचा होता तो टॉस जिंकला कासारसाई टीमनं, परंतु प्रथमतः बॅटिंग आली आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट सेट करायचंय या दृष्टीनं निश्चितच वाटचाल सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 ओव्हर नंतर धावफलक 36 या अंकावरती पोहोचले. एकही विकेट गेलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानावरती पुन्हा एकदा अक्षय शितोळे आलेत. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला. डावे इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू वाईट बॉल आहे. धावफलकावरती एका धावेने वाढ होईल. 37 धावा ज्या मात्र आपण पाहतोय बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा. याही वेळेला मैदानावरती चांगला स्ट्रोक. उंची घेतले. चेंडू तितकीच लांबी देखील प्राप्त करेल. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. आणखीन एक षटकार. रनक्यू डीजे या ठिकाणी ऋषी बिलारेसाठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले तर सन्माननीय पप्पू शेठ काटे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य पप्पू भाऊ काटे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस 3 षटकारांसाठी आहे. गोलंदाज सय्यार. यावेळेचा बॉल देखील मैदानावरती ऑन साइडला खेळला गेलाय. जमीन लगेच समांतर फटका. मिस टायमिंग झालाय जरूर. एक सिंगल तर चपळ गतीने पूर्ण दुसऱ्या रनला घरट सोडलंय. चान्स घेतलाय आणि 2 धावा पूर्ण देखील होतात. या अगोदरचा सामना आपण पाहिला. हरी पाडाळे काय जबरदस्त खेळी साकारली. सामनावीर ठरलेले आहेत. मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय आणि खरं तर त्या खेळीसाठी रायझिंग स्टार पिरंगुट या टीम कडून हरी पाडाळे यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस जे नक्कीच असणार आहे. 45 रन 45 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या 45 धाव्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर 13 चेंडूवरती 43 धावा ह्या वैयक्तिक ऋषी बिलारेच्या बॅटमधून. यावेळेस मात्र मैदानावरती ऑन साइडला मैदानावरती फटका खेळून काढायचा होता. बॅटची टॉप एज आणि त्यानंतर एस्टॅनच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल झालाय. ऋषी बिलारे नावाचं वादळाला इथे पूर्ण विराम लागतोय. मैदानावरती फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का. .45 रन लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील बरेचसे धावा मैदानावरती आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अक्षय आले. षटकारही आला. 2 धावा देखील आल्या परंतु त्यानंतर कमबॅक केले मैदानावरती. अक्षय शितोळे विरुद्ध ऋषी बिलारे हे बॅटल कित्येकदा रंगताना आपण पाहतो आणि मैदानावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर काही वेळा अक्षय डॉमिनेट करतात तर काही वेळा ऋषी बिलारे आपलं वर्चस्व. हॅलो. आता मात्र सुरुवातीला रन्स आल्यानंतर इथे विकेट आली आहे. ऋषी बिलारे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती आणखीन एक. मुळशी टेनिस क्रिकेटमध्ये एक फार मोठं नाव आणि पुणे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नक्कीच ज्या खेळाडूंना मोठा नावलौकिक मिळवलाय ते सुधीर साळुंके मैदानावरती दाखल झालेत 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल हलक्या हातानं मैदानावरती खेळून काढला. सिंगल प्राप्त केली. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 46 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. यावेळेस देखील मैदानावरती मिस टायमिंग आणि आणखीन एक विकेट एकाच ओव्हरमध्ये. प्रथमतः ऋषी बिलारे आणि त्यानंतर आकाश खरात हे 2 प्रमुख हादरे अक्षय शितोळे यांनी दिलेत. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बरोडे अर्थात पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन या टीमला. डीजे अरबाज
डायलॉग बोलने का शौक है तो छोटे मोटे कलाकारों के सामने बोला करो, अपने बाप के सामने नहीं। दोन गडी बाद धावफलकावरती 46 धावा आहेत. एकाच षटकामध्ये 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऋषी भिलारे आणि त्यानंतर मैदानामध्ये आकाश खरात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज ओमकार शेलार आणखीन एक सिक्सर किंग मैदानावरती नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीने कमबॅक अक्षय यांनी केलंय, निश्चितच भरपूर धावा आल्या आतापर्यंत. अक्षय शितोळे यांची गोलंदाजी तुम्ही जर पाहिली तर दुसऱ्या षटकाचा नक्कीच इथे स्पेल कंप्लीट करत असताना मैदानावरती 34 धावा आतापर्यंत त्यांनी एकूणच खर्च केलेले आहेत 1.5 षटकांमध्ये. आणि 2 विकेटही मिळवलेत. आणखीन एकदा बॉल हवेत. मिड विकेटला खेळलेला हा फटका एका टप्प्यावरती थेट फिल्डरच्या हातामध्ये जाऊन पोहोचेल आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. या सिंगल बरोबर 3 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 47. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती 47 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार शेलार साठी, सुधीर साळुंकेसाठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. दोन्ही खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. आदरणीय निलेश भाऊ गाडे यांच्या वतीनं 2 षटकार जर खेळले तर रोख रक्कम 1000 रुपयांचं बक्षीस आहे. तर ओमकार शेलार साठी देखील आणखीन एक बक्षीस आहे. भूकंपनगरीचे उद्योजक मयूर शेटकर जाऊन यांच्या माध्यमातून ओमकारने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावरती बक्षिसांची खैरात जी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णतः डॉमिनेट करत असताना आपण पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरवडे टीमला पाहिलं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय अक्षय शितोळे या गोलंदाजानं. कॅप्टन कूल म्हणून ओळख आहे. मैदानावरती मोठ्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स कसा करायचा या खेळाडूला ठाऊक आहे. या अगोदर कित्येकदा दोन्ही खेळ संघ आमने सामने आलेले आहेत आणि एक धावफलकावरती धावा आहेत त्या 47. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. प्रताप शितोळे बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिलाच बॉल प्रताप यांचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानामध्ये नक्कीच 22च्या माध्यमातून 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. सर्व खेळाडू प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी या ठिकाणी मान्यवरांच्या विशेष सहकार्यातून आणि आयोजक कमिटीच्या योगदानातून भोजनाची व्यवस्था केलेली आहे. समोरील बाजूस असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली या ठिकाणी नक्कीच भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे. सर्वांनी नक्कीच भोजनाचा आस्वाद घ्या. 6व्या मैदानामध्ये 2 गडी बाद 48 धावा धावफलकावरती. प्रताप शितोळे पहिल्या बॉलवरती बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे बॅटरला इथे संपर्क होऊ दिलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये 1 धाव उची 22च्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. धावफलकावरती 48 धावा 2 गडी बाद. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉल मैदानामध्ये. वाईट +1 याचबरोबर 2 धावेंनी. आता मात्र इथे आपण पाहतोय फिल्डिंग टीमनं अंपायर डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग टीमनं DRS घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत जी नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ वाईट बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय आता फिल्डिंग टीमला या इनिंगसाठी रिव्ह्यू नसणार आहे.
50 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय पैलवान रोहिदास मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरोडे आयोजित या स्पर्धेचा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉल आणि पुन्हा एकदा वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. बॅटर्सच्या बॅट मधून या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये, तर तब्बल 5 धावा तुम्ही पाहताय. 2 वाईड बॉल, त्याच्यावरती धावून घेतलेल्या 22च्या 2 धावा, त्याचबरोबर पहिल्या बॉलवरती 22ची धाव, अशा 5 धावा आल्यात. रन संख्या पोहोचलेली आहे 52 वरती. यावेळेस स्लो फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फटका तर खेळला. वैभव उर्फ सोन्या थोडासा दूर राहिला, कॅच वरती येण्याच्या प्रयत्नात होता, परंतु पाहिलं, अंदाज घेतला, दूर आहे, त्यामुळे इथे चेंडू अडवण्याला प्राधान्य दिले गेले. समय सूचकता पाहायला मिळाली, चेंडू रोखला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धावांबरोबर धावफलकावरती वाढ 54 धावा. मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक. बऱ्याच खेळाडूंनी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या रेसमध्ये आपली दावेदारी पेश केलेली आहे. ओ यावेळेस सुधीर साळुंखे बिग ब्लास्टर करतायत, परंतु एफर्ट्स मात्र लाजवाब आहेत. अक्षय शितोळे पाटील इज द मॅन. लाजवाब एफर्ट पाहायला मिळालेत आणि मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत निश्चितच या ठिकाणी घेत आहेत. प्रयत्न खऱ्या अर्थानं लाजवाब पाहायला मिळाला. तिसरे पंच या ठिकाणी कळवत आहेत, सेफ आहे. या ठिकाणी धावा रोखण्याचं काम अक्षय शितोळे पाटील यांनी केलेलं आहे. या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस दाते आदरणीय पैलवान कौशिक दादा सुतार यांचं प्रामुख्याने शुभागमन झालंय. त्याचबरोबर सन्माननीय संकेत दादा सुतार देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 गडी बाद धावफलकावरती 56 धावा. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धावून घेतलेल्या 2 धावा आहेत. तब्बल 4 धावा रोखण्याचं काम खऱ्या अर्थानं अक्षय भाऊ शितोळे पाटील यांनी नक्कीच मैदानावरती केले. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले जबरदस्त स्टॉप आपण म्हणू. यावेळेस चेंडू उडवला आहे मध्ये, सुधीर साळुंखेचा वार, सगळेच गार, चेंडू सरळ सीमा पार आलाय. हा बाहुबली षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 62 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय सोडून दिलेला हा बॉल आणि मैदानामध्ये आता इथे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईडीसाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. मैदानाच्या आतमध्ये सिरीज साठी टू व्हीलर बाईक असणारी भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थानं
सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि आता नक्कीच मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. बॅटिंग टीमने यावेळेस अंपायर डिसिजनला इथे चॅलेंज केलेला आहे. तिसरे पंच कळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हा चेंडू मैदानावरती डॉट असणार आहे. 2 गडी बाद धावफलकावरती 62 धावा. बॅटर मैदानावरती बरेचसे सफल होताना पाहायला मिळाले. धावफलकावरती आपण पाहतोय 62 धावा. याही वेळेला सुधीर यांचं आक्रमण. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नक्कीच पोहोचतायत आणि मैदानावरती टिपला जाईल एक कमालीचा झेल. फलंदाज सुधीर बॅक टू द पवेलियन. चांगला झेल पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद पवळे एक कमालीचा कॅच टिपताना पाहायला मिळालेत. सुधीर बाद झालेत. 4 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 62 धावा याच्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम 4 संघांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच सेमीफायनलच्या या 4ही संघांसाठी तुम्हाला आकर्षक टी शर्ट खेळाडूंच्या अंगावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितच माजी उपसरपंच उरवडे सन्माननीय मोहनदादा मारणे यांच्या माध्यमातून हे मोलाचं आणि विशेष सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. ऑन स्क्रीन पाहू शकाल निश्चितच खेळाडूंच्या अंगावरती असणारी जर्सी हे किट आणि निश्चितच याचं सौजन्य लाभलेले मोहनदादा मारणे त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करतो. तर जाऊया मॅचकडे. निश्चितच शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असणार आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 36 धावा होत्या परंतु त्यानंतरच्या मैदानावरती 2 ओव्हरमध्ये बरंचसं कमबॅक इथे पाहायला मिळालंय. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 ओव्हर संपल्यानंतर रन झालेले आहेत ते 62. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अंतिम षटकासाठी अथर्व बोडके मैदानावरती आलेत. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये उमेश जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. अथर्वाचा पहिला चेंडू ओमकार शेलारने उडवलाय. चेंडू हा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा 1 ऑफ द बाहुबली स्ट्रोक षटकार. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी जी 2 व्हीलर बाईक आहे मित्रांनो त्या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. सन्माननीय जाकीभाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं प्रमुख बक्षीसदात्यांचं आगमन होतंय. त्यांचं देखील पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पैलवान भावेश्वर बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार आलाय आणि या षटकारानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती वाढ झालेली आहे. स्कोर कार्डवरती 68 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका याही वेळेला. उंची घेतले बॉलला लांबी कमी आणि डीप स्क्वेअर लेगला. हो एक साधा सोपा सुलभ झेल निसटला गेलाय परंतु मैदानावरती एकाच बॉलवरती दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि ती संधी गमावलेली नाहीये. 1 धाव आली. दुसऱ्या रनसाठी मैदानावरती प्रयत्न होता आणि फलंदाज ओमकार शेलार तो मात्र करतो क्रिकेटमधील आत्महत्या. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितच आता आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळालेली आहे. 69 धावा मैदानामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर किशोर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. किशोर भिलारे संघाचे संघनायक आहेत. अंतिम षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती नक्कीच उतरलेले आहेत. धावफलकावरती 69 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली षटकारानं, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती अटॅक पाहायला मिळाला. झेलबादची संधी गमावली गेली, परंतु चपळ गतीनं थ्रो केला आणि रनआउटच्या माध्यमातून मैदानावरती विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालेले आहेत. 69 रन, लॉस ऑफ 4 विकेट. मैदानावरती आपण जर पाहिलं तर निश्चितच ज्येष्ठांच्या पाठीमागे अक्षय शितोळे पाहायला मिळतात, जे संघाला नक्कीच नेतृत्व करत असताना, संघाला लीड करत असताना पाहायला मिळतात आणि ते देखील मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये हरी पाडळे यांची नॉट आउट इनिंग आपण पाहिली आणि त्या इनिंगने हरी पाडळे देखील मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये नक्कीच येताना पाहायला मिळालेले आहेत. बरेचसे खेळाडू आहेत. दरम्यानचा चेंडू, किशोर भिलारेचं आक्रमण, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वॉट अ शॉट, एक पॉवरफुल विकेट, षटकार. थँक्यू. $75 रन, 75 धावा धावफलकावरती. अथर्व तयार. ओव्हर द विकेटचा मारा, आणखीन एक मोठा बिग हिट. याही वेळेला लॉंग ऑफला फटका तर खेळलाय, परंतु आता फिल्डर आहेत अक्षय शितोळे पाटील. झेल झालाय आणि मैदानावरती आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. किशोर भिलारे बॅक टू द डगआउट. पाच गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 75 धावा. पाच गडी बाद. धावफलकावरती 75 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज, न्यू बॅटर दाखल होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम बोत्रे. मुळशी एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध असणारे खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. 2 चेंडू आहेत. दोन्ही चेंडूवरती आक्रमण करावं लागणार आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभम प्लॅन मिस, त्यानंतर मात्र स्ट्राईक चेंज करण्यासाठी फलंदाज रनआउटच्या माध्यमातून इथे नक्कीच बाद केले जात आहेत. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती प्राप्त होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 75 धावा, 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू आणि मैदानावरती आता स्ट्राईक ऑन खेळण्यासाठी उमेश जे आपल्याला पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश बेनगोडे असणार आहेत. स्ट्रायकिंग एंडला उमेश बोत्रे. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार, 1 सिंगल मैदानामध्ये आली. 13 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा हा चेंडू देखील मैदानावरती खुल्या टप्प्याचा बॉल खोदून तर काढला लॉंग ऑनला. मैदानावरती फिल्डर आले, बॉलच्या पाठीमागे, रनआउटचा चान्स आणि ते फलंदाज होत आहेत. धावाच्या माध्यमातून बाद. 1 धाव मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. रन झाले 76 आणि 77 धावेंचं आव्हान मैदानावरती मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या संघाच्या समोर ठेवलंय. दरम्यान पंच कळवतात 1 धाव शॉट आहे. अर्थातच या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होणार नाही आणि मैदानावरती निश्चितच धावफलक स्थिर असणार आहे. पंच्याहत्तर धावा मैदानामध्ये आपण पाहतो धावफलकावरती आहेत. 1 धाव शॉट, त्यामुळे निश्चितच शेवटच्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होणार नाही. दुसऱ्या रनसाठी फलंदाज तिथे बाद झाले होते. 75 झालेत. 76 धावेंचं आव्हान ठेवलेलं आहे.
यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस या ठिकाणी होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी या. बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉस साठी यायचे. चला टॉस साठी यायचे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध बावधन स्पोर्ट क्लब दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. डॉफल कव्हरती आपण पाहतोय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्या त्या 75-76 धावेंचं आव्हान आणि आव्हान असा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती ओपनर बॅटर सज्ज होत आहेत. सन्माननीय जाकीभाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सेमीफायनल क्रमांक 2 या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलेलं आहे पैलवान जाकीबाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे या दोन्ही प्रमुख अतिथींना विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. सर्वांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे. समोरच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली या ठिकाणी सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय. जावे मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाखरे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर ओपनर बॅटर प्रताप शितोळे आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद पवळे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सागर पाखरे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय सर्कलच्या बाहेर बाउंड्री वरती लॉंग ऑन आणि मिड विकेट रिजनला. आणि यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस बॉल आणि मैदानावरती या फुल टॉस वरती ऑन साइडला केलेला हा एक कडक प्रहार. पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये देखील अशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली होती. ओ हो पुन्हा एकदा फुल टॉस आणि असं चेंडू जर तुम्ही प्रताप शितोळेला द्याल तर त्याच्यावरती नक्कीच रिझल्ट येणार आहे. 6 रन षटकार. बावधन स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. पहिले 2 चेंडू मैदानावरती आपण पाहिले आणि दोनही चेंडूंवरती 2 मोठे विकेट आलेत. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन आणि खऱ्या अर्थानं बंटी भाऊंचे असणारे भक्कम आधारस्तंभ आदरणीय
पंकजदादा पाटील यांचं प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानामध्ये आलेत. यावेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे प्रताप शितोळेचा झंझावात सुरू झालाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्यानंतर मैदानावरती आलाय चौकार. आदरणीय जाकीबाई शेख आणि पैलवान सुशांतदादा मारणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन चेंडूवरती 2 षटकार आणि त्यानंतर आलेला एक चौकार मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा ज्या डॉफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस फटका फसलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय झेल. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. प्रताप शितोळे बॅक टू द डगआउट. विकेट येताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रताप बाद झालेत. एक चांगला कॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी अक्षय शितोळे. सोळा धावा डॉफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती जबरदस्त स्टार्ट खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर चौथ्याच बॉलवरती सागर पाखरेनं कमबॅक केलंय. भरपूर सारा अनुभव सागर यांना आहे. त्या अनुभवाचा वापर नक्कीच मैदानावरती करताना पाहायला मिळाले. 16 धावा डॉफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय शितोळे आलेत मैदानावरती आणि अक्षय शितोळे यांच्यासाठी आपण पाहतोय नक्कीच इथे जाळं रचलं जाणार आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये, तर एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये बाउंड्रीवरती फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अक्षय इनसाइड आउट खेळतात. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू वाऱ्याच्या वेगानं ट्रॅव्हल होतोय. तो सरळ सीमा पार पहिल्याच बॉलवरती आलेला हा खणखणी चौकार. थँक्यू डीजे. वीस धावा डॉफलकावरती मैदानामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना विकेट नक्कीच गेलाय. प्रताप शितोळे बाद झालेत परंतु पहिल्या बॉलवरती सुरुवात अक्षय यांनी चौकाराने केली आहे. हो शेवटचा बॉल होता या षटकाचा. हळुवारपणे मैदानावरती हा चेंडू इस्टॅनच्या पाठीमागे खरं तर कट केला. सिंगल घेतली कारण ठाऊक आहे पहिल्या ओव्हरमध्ये जितक्या रन्स हव्या आहेत तितक्या धावा आलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारे रिस्की शॉट इथे खेळायचा नाहीये. आपला विकेट द्यायचा नाहीये. विकेट सेव्ह करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेलाय. एक फलंदाज बाद. डॉफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावेंची आवश्यकता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सन्माननीय जाकीबाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे आपणास विनंती आहे पण टॉस साठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. मॅच कडे जाऊयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ज्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
24 चेंडू आणि 55 रनची आवश्यकता. समीकरण मैदानावरती चेंज होताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 साठी मैदानावरती निखिल काटे आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. निखिल काटेने जर या षटकामध्ये मैदानावरती अक्षय शितोळेची विकेट घेतली तर खऱ्या अर्थानं जाकीबाई शेख आणि पंकजदा पाटील यांच्या वतीनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. या सिंगल बरोबर फलकावरती वाढ 22 धावा ज्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच कडे जाऊयात. पहिल्या ओव्हरमध्ये यावेळेस साफ चेंडू, पुन्हा एकदा बिग हिट. आता मात्र सन्माननीय गणेश भाऊ कांजणे यांच्या वतीनं या ओव्हरमध्ये जर निखिलनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. आणि पप्पू शेठ काटे यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. या ओव्हरमध्ये अक्षय यांची जर विकेट घेतली तर निखिलसाठी 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट बॉल आलाय. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. समोरच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर, सर्व संघाचे समर्थक सर्वांनी भोजनाचा आस्वाद नक्कीच घ्या. सवय मॅच कडे निखिल काटे तयार. यावेळेसचा बॉल जय शिलार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये शॉटला फिल्डर आहेत. एकच धाव चेंडूवरती प्राप्त होईल. निखिल काटे सांगतायत नॉट स्ट्रायकिंग एंडला थ्रूची गरज आहे. एका धावेवरती संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो आणखीन एक हा चेंडू देखील मैदानावरती ऑफ स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या षटकामध्ये निखिल काटेची रणनीती साफ आहे. अतिरिक्त रन्स खर्च करायच्या, परंतु मैदानावरती मोठा फटका येऊ द्यायचा नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल टाकलेत. 1-2 धावा जरी एक्स्ट्रा गेला तरी चालेल. फलकावरती 25 धावा. समीकरण नक्कीच आता बदलताना पाहायला मिळेल. 21 चेंडू आणि 51 रन्स. अक्षय यावेळेस फिश टायमिंग फटका. चेंडू हवेत आणि आता मात्र झेल टिपला गेलाय. अक्षय शितोळे बॅक टू दी डगआउट. बिग विकेट गॉन. आणि निश्चितच ज्या ज्या मान्यवरांनी बक्षीस अनाउन्स केली होती आमच्याकडे पर्यंत सूचना आहे 1 रुपया बक्षीस आपण नक्कीच जमा करा. निखिल काटेसाठी खरं तर बक्षीस अनाउन्स केलं होतं. अक्षय शितोळे मोठी विकेट होती, सर्वांना ठाऊक होतं, त्यामुळे या विकेटसाठी विशेषतः बक्षीस अनाउन्स केलं होतं. आणि नक्कीच मैदानावरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती अक्षय शितोळे इनफिल्ड क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, झेलबाज झालेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज विवेक मैदानामध्ये दाखल होत आहेत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते. वीस चेंडू आणि 51 धाव्यांची गरज. निर्णायक क्षणी मैदानामध्ये विकेट गेली. फलंदाज अक्षय बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे जल्लोष खऱ्या अर्थानं आपण पाहिला आणि निश्चितच त्यानंतर मैदानावरती नवीन फलंदाज दाखल होत आहेत. निखिल काटे तयार पुन्हा एकदा. यावेळेसचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा विवेक शितोळे. पहिला चेंडू फर्दर फेस करताना पाहायला मिळाले. ऑन साईडला बॉल खेळून काढला. जॅकीबाई शेख आणि खऱ्या अर्थानं पंकजदादा पाटील यांच्या वतीनं जे विकेटसाठी पारितोषिक होतं ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. सामन्याकडे घेऊन जाईल. एक सिंगल पहिल्याच बॉलवरती विवेक यांनी घेतले. टॉफलक पुढे जाऊन पोहोचले 26 अंकावरती. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावेंची आवश्यकता जी मात्र मैदानामध्ये असणार आहे. हो हा चेंडू देखील मैदानावरती चांगला बॉल पाहायला मिळतोय. निखिल काटे कलात्मक गोलंदाज आहे. आपल्या व्हेरिएशननी मैदानावरती नक्कीच इथे प्रेक्षकांची मनं या खेळाडूने जिंकलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत त्या 26. 3 गडी बाद. 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 50 धावा. सन्माननीय जाकीबाई शेख आपणास इथे विनंती केली जाते आपण टॉस साठी या. तीन गडी बाद धावफलकावरती 26 धावा. 18 चेंडू 50 धाव्यांची गरज. सन्माननीय पप्पू शेठ काटे यांच्या वतीने देखील पारितोषिक होतं ते बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. सामन्याकडे घेऊन जाईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झालेत. मोठं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मैदानावरती खरं तर 30 चेंडू 76 रनचं समीकरण असताना पहिल्या 12 बॉलवरती 26 धावा बनवल्या गेल्या. तर 3 प्रमुख फलंदाज ज्यामध्ये प्रताप शितोळे, प्रसाद पवळे आणि मैदानावरती अक्षय शितोळे हे संघाचे असणारे मजबूत कणा म्हणून ओळखले जाणारे खेळाडू मात्र बाद झालेले आहेत. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. जयेश शेलार आणि विवेक शितोळे या जोडीला 18 चेंडू आणि 50 धावा. या खेळपट्टीवरती या धावा यापूर्वी निश्चितच अशा पद्धतीचं रन चेस आपण पाहिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 2 वेळा 80+ रन चेस झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच आता 18 चेंडू 50 या खेळपट्टीवरती चेस होण्यासारख्या धावा ज्या नक्कीच आहेत. विवेक शितोळे दुसऱ्या बाजूला जय शेलार उर्फ जॉन्टी. चला घाई करा फिल्डिंग टीम, वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय जाऊया सामन्याकडे. आकाश खरात आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल सोडून दिला आणि इथे मैदानावरती पंचांनी कळवला हा चेंडू वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव या चेंडूवरती नक्कीच प्राप्त होईल. टोफलकावरती धावा आहेत त्या 27. 3 गडी बाद. 18 चेंडू 49 धावा. समीकरण जे मैदानामध्ये असणार आहे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती घेतलाय पुरेपूर समाचार. विवेक शितोळेच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. षटकार. अठरा बॉल 50 ची मॅच 17 बॉल 43 वरती आली. षटकार आलाय. पुन्हा एकदा बेगीट. याही वेळेला मैदानावरती फिल्डर आहेत लॉंगॉन मध्ये. बरीचशी गडबड. एक धाव पूर्ण.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी नकार कळवला गेलाय. सन्माननीय विनायक अण्णा शेडगे आणि अभिजित भाऊ शेडगे आणि बर्थडे बॉय सन्माननीय विशाल भाऊ शेडगे यांच्या शुभ हस्ते आणि बाबू शेटगुरव या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस. मान्यवरांना विनंती आहे टॉससाठी यायचे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये म्हाळुंगे विरुद्ध बाहुधन अशी सेमीफायनलची मॅच टॉस आपण करणार आहोत. तोफलकाकडे घेऊन जाईल 3 गडी बाद 34 धावा. विवेक शितोळेच्या बॅटमधून संघाला दिलासा देणारा षटकार आलाय. आता ज्येष्ठ देखील आक्रमण करावं लागेल. समोर आकाश खराब चेंडू मैदानावरती टाकलाय. फुल टॉस बॉल आणि आता फुल टॉस चेंडूवरती इथे सुटका मिळणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 40 वरती. 15 बॉल 36 ची गरज. थँक्यू. सन्माननीय अमोल भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते निश्चितच यानंतर मॅचचा टॉस होणार आहे. अमोल भाऊ देखील विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. 15 बॉल 36 वरती समीकरण आलंय परत एकदा. याही वेळेला जय शेलार उर्फ जॉन्टीच्या बॅट मधून हा एक धमाकेदार प्रहार. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणी षटकार. थँक्यू. या अगोदरच्या सामन्यामध्ये 12 बॉल 41 धावा चेस होताना आपण पाहिलं मित्रांनो. आता 18 बॉल 50 ची मॅच 14 चेंडू आणि 30 धाव्यांवरती येऊन पोहोचली. क्रिकेट द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून या खेळाची ओळख आहे. आणि या षटकामध्ये आकाश खरात वरती केलेला प्रचंड मोठा हल्ला. विवेकच्या बॅटमधून एक षटकार तर 2 षटकार जॉन्टीच्या बॅटमधून आलेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा इथे मैदानावरती बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू एस्टेनच्या पाठीमागे एक सिंगल या चेंडूवरती येते. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेंची गरज जी मैदानावरती असणार आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाने सेमीफायनल 2 चा टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. 13 चेंडू 29 धावा. या सामन्याचा हा चेंडू भरपूर निर्णायक बॉल जो नक्कीच मैदानामध्ये असणार आहे. विवेक शितोळे ऑन स्ट्राईक तयार. या अगोदर एक षटकार विवेकच्या बॅट मध्ये आलाय. भरपूर साऱ्या धावा मैदानावरती टॉप ऑर्डरनं कासारसाई टीम साठी बनवल्या. आता मिडल ऑर्डरची वेळ आली आहे आणि वेळेवरती संघासाठी उभा राहतोय. त्याचं नाव आहे विवेक शितोळे. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. तीन गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 53. सामन्याचं समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 23 धावा. 18 बॉल 50चं समीकरण असताना 27 धावा आकाश खरातच्या षटकामध्ये आल्यात. जिथे 2 षटकार जयेशनं खेळले, 2 षटकार विवेक शितोळेनं खेळलेत. आणि मैदानावरती ज्यावेळेस खर तर टॉप ऑर्डर कॉलॅप्स झालेली आहे, जिथे संघाला मिडल ऑर्डर मधून नक्कीच मिडल ऑर्डरच्या बॅटर्स कडून धावसंख्येची अपेक्षा आहे, तिथे मैदानावरती जयेश शेलार आणि विवेक शितोळे या जोडीनं ताकद दाखवली. भरपूर साऱ्या धावा आल्यात. 12 बॉल बनवायचे असतील त्या 23. निखिल काटेचं षटक निर्णायक राहील. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू एका टप्प्यावरती झालाय. सीमारेषेच्या आरपार फरार. रन मिळाले 4. थँक्यू डीजे. 3 गडी बाद 57 धावा. अक्षय शितोळेची विकेट आल्यानंतर काहीसा सुटकेचा निश्वास पहिलवान भावेश रूप बंटीभाऊ मारणे टीमनं नक्कीच सोडला जरूर, परंतु त्यानंतर इथे कर्दनकाळ म्हणून उभे राहिलेत जयेश शेलार आणि विवेक शितोळे.
यावेळेचा बॉल लॉंग ऑन मध्ये खेळला गेलाय. एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होते. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका नक्कीच उरवडे टीम कडून झाल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये फिल्डिंग मध्ये कुठल्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाहीये. परंतु या अगोदरच्या ओव्हरमध्ये आलेल्या अतिरिक्त धावा, तब्बल 4 षटकार आपण पाहिले. प्रत्येकी दोन्ही बॅटर्सना 2-2 षटकार मैदानावरती विवेक आणि जयेश या जोडीने खेळले आणि मॅच ऑन ठेवली. 18 बॉल 50 ची मॅच मैदानावरती आता येऊन पोहोचले. 10 चेंडू आणि 18 धावा. काय जबरदस्त सामना मैदानावरती रंगतोय. सामना कधी उरवडे संघाकडे, सामना कधी कासारसाई टीम कडे. हो निखिल काटे खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट निखिल काटेचं षटक राहिलं आणि या अगोदर मैदानावरती निखिल काटेने सुंदर गोलंदाजी केलेली आपण पाहिली. आता या षटकामध्ये देखील निखिलला त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला विवेक शितोळे, जयेश शेलार भरपूर दिवसानंतर आता मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आलेली आहे. ती जबाबदारी पार पाडावी लागेल. दोन्ही संघ पेटून उठले, दोन्ही संघाला जिंकायचंय. एका बाजूला यजमान संघ घरच्या मैदानावरती विजयाची आस लावून बसलेत, तर दुसऱ्या बाजूला मेहमान संघ आहे मुळशी सम्राट कासारसाई विरुद्ध पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन. या दोन संघांमध्ये या अगोदर कित्येकदा मोठे मॅचेस आपण पाहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा सेमी फायनल मध्ये भिडतायत एकमेकांच्या आमने सामने. 58 धावा, 3 गडी बाद, 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. निखिल काटे क्रुशल मोमेंटला डॉट बॉल हाताळतायत. प्रेशर आता बॅटर वरती शिफ्ट झालाय कारण 2 बॉल डॉट. हो यावेळेस मात्र मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये बरीचशी गडबड चुकी झालीये आणि त्यानंतर आलेली आहे ती 1 धाव. इथे केवळ 1 धाव आली नाही तर स्ट्राईकही रोटेट झालीये. विवेक शितोळे थोडेसे अडखळत होते, परंतु त्यानंतर स्ट्राईक रोटेट आणि मैदानामध्ये 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये कोण कोणाला देणार खतरा. 7 चेंडू बनवायच्या 17. निखिल काटे. या सामन्याचा अतिशय निर्णायक हा चेंडू मैदानावरती असणार आहे. कासारसाई संघाला मोठा विकेट अपेक्षित, तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला डॉट बॉल किंवा विकेट गरजेचा. यावेळेचा चेंडू उसळी घेणारा बॉल लॉफ्ट केलाय. 2 फिल्डर दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि एका टप्प्यावरती चेंडून गाठले सीमारेषा. चौकार. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि मैदानाच्या आतमध्ये कव्हर्स आणि लॉंग ऑफ मधून फिल्डर धावत पळत चेंडूकडे जाताना पाहायला मिळाले आणि दोघांच्या मधोमध चेंडू पडला आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार देखील पोहोचलाय. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढ. रन झाले 63. 3 गडी बाद, 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. तू ऐकत असता जय घोषाचे नारे, या कालगतीचे नकोस विसरू वारे. फटकारा चुक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. हुकून चालणार नाही. 6 चेंडू 13 बनवायच्यात. बॉलिंग टीमला इथे डॉट बॉल गरजेचे, तर फलंदाजी करणार संघाला मोठे विकेट गरजेचे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश भिलारे या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. 6 चेंडू 13. सात बॉल 15 धावा विवेक शितोळेच्या बॅट मधून आल्यात. जयेश शेलार 8 चेंडू 23 वरती खेळतायत आणि या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठी पार्टनरशिप जी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आपण जर पाहिलं तर 14 बॉल 38 धावेंची भागीदारी या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा विकेट दुसऱ्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवरती अक्षय शितोळे बाद झाले. त्यावेळेस धावफलकावरती 25 धावा होत्या आणि तिथून पुढचा डाव सांभाळलाय मित्रांनो जयेश शेलार आणि विवेक शितोळे या जोडीनं. आकडे बदलतायत. 6 बॉल 13 ची आवश्यकता. काय निर्णायक सामना क्रुशल मोमेंटला. ऋषिकेश भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 13 ची गरज. पहिलाच बॉल विवेक शितोळेच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार. लांबच लांब, खूप लांब ठोकलाय षटकार.
6 चेंडू 13ची मॅच. षटकार आल्यानंतर समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावेंची गरज. कासरसाई की उरवडे, कोण जिंकणार हा सामना? आणि याच बरोबर हुक केलाय बॉल आणि पाठवलाय तो सरळ सीमा पार. लागोपाठ दुसरा षटकार मैदानामध्ये आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 75. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामन्याचं समीकरण मैदानावरती होतं 30 चेंडू 76. मॅच आली 18 बॉल 50 आणि आता सामन्याचं समीकरण आलंय 6 चेंडू 13 वरतून 4 चेंडू आणि 1 धावेंची गरज. विवेक शितोळे 9 बॉल 27. जयेश शेलार 8 चेंडू 23. काय लढलेत हे दोनही खेळाडू. अभेद्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये केलीये. 50 धावेंची पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या जोडीसाठी होऊ द्यात. 4 चेंडू 1 धावेची गरज. ऋषी भिलारे या सामन्यामध्ये काय करिश्मा मैदानावरती करेल का? 4 चेंडू 1 धावेची गरज. थोडेसे अटॅकिंग फील्ड आता नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. ओहो हो, यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट येताना जो पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. श्री नवखंडनाथ चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि निश्चित मैदानावरती फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा भरत शेटझरे यांच्या संघ मालकीचा असणारा संघ फायनल मध्ये पोहोचतायत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. दोन्ही संघांचं खूप खूप कौतुक आहे. आणि नक्कीच दोन्ही टीम लाईनअप मध्ये या, एकमेकांना शेक हँड्स करा आणि त्यानंतर मैदान सोडायचे याची देखील नोंद घ्या. सन्माननीय बाळू भोते यांच्या माध्यमातून कासारसाई टीम साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक जे नक्कीच आहे. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड्स करा आणि त्यानंतर मैदान सोडायचं याची देखील नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघानं 7 विकेट्सनं हा सामना नक्की जिंकलेला आहे. आणि या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय. खऱ्या अर्थानं 2 ओव्हरमध्ये 2 प्रमुख फलंदाज बाद केले आणि 6 धावा बनवल्या अक्षय शितोळे. परंतु अक्षय नक्कीच कळवत आहेत हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विवेक शितोळे आणि जयेश शेलार या दोनही खेळाडूंना नक्कीच हा पुरस्कार मी डेडिकेट करतोय, समर्पित करतोय. तर चला दोनही खेळाडू आणि संपूर्ण कासारसाई टीम प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. आपण या ठिकाणी देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर निखिल काटे यांसाठी जे वैयक्तिक पारितोषिक आहे 2,000 रुपयांचं बक्षीस ते देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. विनंती आहे ते बक्षीस घेण्यासाठी आपण यायचंय.